एखादं झाड गेलं बाबा एक्सटेंड झालं तर काय फरक पडतो? जसं की त्या अनेक लोकांना पक्षी, प्राणी एक्सटेंड होतायत तर होऊ देत की आम्हाला आमचं कुठे काय अडतंय असं वाटतं आणि त्यामुळे त्याच्याकडे लक्ष दिलं जात नाही. आम्हाला आत्ता वाघ महत्त्वाचा वाटतोय तर वाघच महत्त्वाचा वाटतोय. आम्हाला बाकी इंडियन वुल्स आणि जॅकल्स वगैरे एकीकडे कमी झालेत नंबर्समध्ये एक्सटिंक्शनच्या आसपास आलेत. ह्यानी आम्हाला काही नाही फरक पडत आहे. हा जो एक ॲटिट्यूड प्राण्यांबाबतीतला किंवा पक्ष्यांबाबतीतला बघायला मिळतो, तसा झाडांबाबतीत सुद्धा बघायला मिळूच शकतो की किंवा बघायला मिळतोच. तर नातू हसतो आणि म्हणतो, की "तुम्ही वेडे आहात. हजारो लाटा येतायत. येतच राहणार आहेत आणि त्याच्याबरोबर लाखो जिवंत शिंपले येतायत की जे तुम्ही टाकलं नाही तर कदाचित मरू पण शकतील. तुम्ही काय फरक पडणार आहे?" तर तेवढ्यात एक लाट येते. आजोबा खाली वागतात. तो जिवंत शिंपला उचलतात आणि समुद्रात आत टाकतात. त्याला फरक पडणार आहे. मला दुसरा एक प्रश्न विचारायचा होता सर, की अ, आत्ता तुम्ही झाडांबद्दल बोललायत किंवा तुमच्या बोलण्यात सारखं वनस्पतीशास्त्राबद्दल येतंय. अ, ह्यामध्ये तुम्ही वेस्टर्न घाट्समध्ये खूप काम केलं एंडेंजर्ड स्पीशीज वाचवण्यासाठी. तर मला हे जाणून घ्यायचं आहे, की मुळात एंडेंजर्ड स्पीशीज आहेत, हे शोधण्याचे काय पॅरामीटर्स होते आणि ते त्या वाचवण्यासाठी तुम्ही काय-काय काम केलं? विमा स्पीशीज या धोकाग्रस्त म्हणजे थ्रेटन्ड होतात. या थ्रेटन्डच्या वेगवेगळ्या कॅटेगरीज आहेत. वल्नरेबल असेल, नियर थ्रेटन्ड असेल, एंडेंजर्ड असेल. आता याचा माझ्या मते 2 प्रकारे विचार करायला हवा. आता IUCN ही जी एक जागतिक स्तरावरची ऑर्गनायझेशन आहे, इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर, ती रेड लिस्ट पब्लिश करते आणि या रेड लिस्टमध्ये आलं याचा अर्थ धोका आहे त्या वनस्पतीला असेल किंवा प्राणी प्रजातीला असेल. आता हे जेव्हा रेड लिस्टिंग होतं, हे ग्लोबल लेव्हल डेटाबेसवरनं होतं. दुर्दैवाने आपल्याकडे वनस्पती किंवा काही व्हर्टिब्रेट्स सोडले, तर इतर टॅक्साचं प्रमाण खूप कमी आहे, की ज्याचा ग्लोबल डेटाबेसेस अवेलेबल आहेत. पण वनस्पतीच्या बाबतीत फेअर अँड लार्ज इन्फॉर्मेशन अवेलेबल आहे. ही IUCNची जी लिस्ट आहे, ती सगळ्या आपल्या प्रेक्षकांना कुठेही ती फ्रीली अवेलेबल आहे. ती इंटरनेटवरती फ्रीली अवेलेबल आहे. तुम्ही IUCN आणि रेड लिस्ट म्हणलात, की तुम्हाला जर का शोधायचं म्हणजे समजा तुम्हाला असं म्हणूयात, की परीहाकाईचं स्टेटस बघायचं आहे. तर तुम्ही त्याचं सायंटिफिक नाव शोधा. ते नाव तिथे घाला. तो देतो, की लिस्ट कन्सर्न आहे, नॉट इव्हॅल्युएटेड आहे, डेटा डेफिशियंट आहे किंवा काय क्रिटिकली एंडेंजर्ड असेल. तुम्ही नाव टाइप करा, तो सांगतो आहे किंवा नाही आणि असेल तर कुठलं आहे. ओके. सो ती फ्रीली अवेलेबल आहे. आता कसं होतं, काही गोष्टी या ग्लोबल लेव्हल असेसमेंट असल्यामुळे आणि रिजनल स्केलला होत असल्यामुळे आपल्या पश्चिम घाटात जे एंडेंजर्ड असेल, ते माझ्या राज्यामध्ये एंडेंजर्ड असेलच असं नाही. ओके. और व्हाईस वर्सा. ओके. म्हणून ती लिस्ट प्रमाण मानायची का? तर मानायची. पण आपल्याला स्टेट वाईज सुद्धा IUCNचं सारखं लिस्टिंग केलं पाहिजे. त्या स्टेट वाईज रेड लिस्ट असाव्यात. तर मला कळेल की महाराष्ट्र राज्याने कशाला प्राधान्य द्यायचं, त्यांनी कॉन्झर्वेशन एफर्ट्स कशावरती द्यायचे, कर्नाटकाने कशावरती द्यायचे, गोव्याने कशावरती द्यायचे. सरसकट मी वेस्टर्न घाट्स हा जर का एक मोठा इको रिजन घेतला, तर मग सगळ्याची सरमिसळ होऊ शकते. त्यामुळे तुम्हाला स्टेट वाईज लिस्टिंग केलेलं नाही असणार आहे. स्टेट वाईज लिस्टिंग हे अ, आधी प्रयत्न केला गेला. त्याला एक स्पेसिफिक ना सायंटिफिक रिगरस प्रोसेस आहे ती. म्हणजे उदाहरणार्थ त्याला कॅम्प असं म्हणतात. कॉन्झर्वेशन असेसमेंट अँड मॅनेजमेंट प्लॅन. ओके. आता ही प्रोसेस कशी होते, तर समजा तुम्ही एक एक 100 स्पीशीज एक साधारण अभ्यासकांनी, संशोधकांनी एक शॉर्टलिस्ट करायच्या. मग त्या आणखीन ब्रेनस्टॉर्म करून समजा तुम्ही त्यातल्या 50 निवडल्या. मग त्या 50ला तुम्हाला स्टेटस द्यायचा आहे. मग तो मात्र एक 4-5 दिवसाचा एक क्रिटिकल सायंटिफिक खूप रिगरस एक्सरसाइज असतो. ज्याच्यामध्ये मग रिसर्चर्स असतील, अकॅडमिशियन्स असतील, वैदू असतील, ट्रेडर्स असतील, फॉरेस्ट डिपार्टमेंटचे अधिकारी असतील, हे प्लांट स्पीशीजवरती काम करणारे सगळे लोक असतील, असा एक वर्किंग ग्रुप असतो. आणि मग मी त्या वनस्पती म्हणजे कारण मला माझ्या इथली माहिती आहे.
मी पुण्यात राहतो, मला पुणे परिसराची माहिती आहे. तुम्ही कोकणात राहता, तुम्हाला ते कोकणातलं तिथे त्याचा आढळ आहे का नाही आहे किंवा कमी आहे जास्ती आहे तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे मला तुमचा इनपुट लागणार, मला माझा लागणार, त्या आणखीन तिसऱ्या कोणाचा तरी लागणार, महाराष्ट्रभराचा लागणार. त्यामुळे महाराष्ट्रभरातनं एक्सपर्ट्स किंवा हे वेगवेगळे वर्किंग ग्रुप्स एकत्र करून या 50 स्पीशीज समोर ठेवून प्रत्येक क्रायटेरिया वाईज ते बघायला लागतं. म्हणजे म्हणजे नुसतं एंडेंजर्ड स्टेटस देणं किंवा थ्रेटन स्टेटस देणं हे असं नाही केलं जात. ते कशामुळे दिलेलं आहे? म्हणजे ट्रेड हार्वेस्टमुळे दिलं आहे, ट्रेडमुळे दिलं आहे का त्याचं पॉप्युलेशनच नाही आहे, त्याला सीड सेट होत नाही, त्यामुळे 3 जनरेशनमध्ये ते जर्मिनेटच होत नाही आहे, की त्याला वेगवेगळे क्रायटेरिया आहेत आणि हे सगळे सायंटिफिक क्रायटेरिया आहेत. आणि म्हणजे असं आपण असं म्हणूयात की गेल्या दशकामध्ये 20% पॉप्युलेशन डिक्लाईन झालं आहे का, 50% झालं आहे का, 30% झालं आहे का, तर मग कुठल्या कॅटेगरीत टाकायचं. सो म्हणून जेव्हा एखाद्या स्पीशीचं लिस्ट येते, म्हणजे स्टेटस येतं, तेव्हा समजा ते CR असेल, क्रिटिकली एंडेंजर्ड असेल, तर त्याच्यापुढे कंसात A म्हणजे कॅपिटल A, मग कंसात 1, 2, 3 किंवा मग B 1, 2, म्हणजे हे जे सगळे वेगवेगळे क्रायटेरिया आहेत, कुठल्या क्रायटेरियानुसार का एंडेंजर्ड आहे ते सुद्धा बदलतं. सगळ्या स्पीशीजला एकच क्रायटेरिया असेल असं नाही, आणि ते करण्याची गरज आहे. वनस्पतींसाठी माझ्या माहितीप्रमाणे 2001 नंतर असा एक्झरसाईज झाला नाही की जो महाराष्ट्र राज्यासाठी केला जावा. आणि मागील 20 वर्षात 24 साली म्हणजे आता. आणि हा हा मुद्दा मी आता मागचं जे आपलं वाईल्ड लाईफ बोर्डाचं स्टेट वाईल्ड लाईफ बोर्ड आहे त्यांच्यामध्ये मांडलेला होता मुख्यमंत्र्यांच्या समोर, की ते करा. अदरवाईज आपल्याला कळणारच नाही की आपल्या टॉप 50 स्पीशीज कुठल्या आहेत, की कुठल्या वाढवल्या पाहिजेत. आणि हे स्ट्रॉंगली सगळ्या लोकांनी समजून घेतलं पाहिजे, इन्क्लुडिंग काय सरकारी अधिकारी असतील किंवा वन खाते असतील किंवा इतर संबंधित असतील, की वाईल्ड लाईफ म्हणजे फक्त मोठे प्राणी नाही आहेत. प्लांट्स आर ऑल्सो वाईल्ड लाईफ. आपण त्यांना वाईल्ड लाईफ म्हणून कन्सिडर करत नाही. आपण जेव्हा ह्या दृष्टिकोनातून विचार करायला लागू ना, मग तेव्हा त्यांच्यासाठी सुद्धा आपण शॉर्ट टर्म, मीडियम टर्म आणि लाँग टर्म प्लॅन आखायला. पण ते बायोडायव्हर्सिटीचा भाग तर आहेतच ना, म्हणजे ऑफकोर्स आहेत. पण पण आपली मानसिकता कशी आहे, आपल्याला वाईल्ड लाईफ मॅनेजमेंट प्लॅन पाहिजे. मग तुमचा वाईल्ड लाईफ मॅनेजमेंट प्लॅन तुम्ही म्हणल्याप्रमाणे हा सगळ्या काही ठराविक स्टार टॅक्सांना ओरिएंटेड असतो. बाकीचे तुम्ही हर्ब्सकडे बघता का, त्यात क्रिटिकली किती एंडेंजर्ड आहेत. काही लॅटरेटिक प्लॅटूवरच्या स्पीशीज अशा आहेत की ज्या फक्त काही स्क्वेअर मीटरच्या पॉकेट्समध्ये आहेत. मग त्या पण तेवढ्याच क्रिटिकली एंडेंजर्ड आहेत. त्यांच्यावरती तुम्ही ॲक्शन नाही घेतली तर ते जाणार आहेत. दॅट इज ऑल्सो पार्ट ऑफ वाईल्ड लाईफ. त्यामुळे आपण ज्याप्रमाणे प्लांट्सकडे ॲज अ वाईल्ड लाईफचा कॉम्पोनंट म्हणून बघायला पाहिजे आणि त्यांच्याही स्पीशीज रिकव्हरीवरती काम व्हायला पाहिजे तेवढं. पण सर माझ्या माहितीत जसा वाईल्ड लाईफचा एक बोर्ड आहे तसा बायोडायव्हर्सिटीचा सुद्धा एक बोर्ड आहे ना, तर त्याच्या थ्रू हे काम नाही होऊ शकत. नाही, वाईल्ड लाईफ बायोडायव्हर्सिटी बोर्डाकडे मेनली जी रिस्पॉन्सिबिलिटी आहे ती कायद्याने घालून दिलेले जे काही ठोकताळे आहेत. उदाहरणार्थ प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेचं बायोडायव्हर्सिटी रजिस्टर तयार करणे किंवा एखाद्या बायोलॉजिकल रिसोर्सेसचा व्यापार होत असेल तर त्याच्याबद्दल ॲक्सेस अँड बेनिफिट शेअरिंगसाठीचे नियम तयार करणे, म्हणजे रेव्हेन्यू साठीचे वगैरे गोष्टी करणे. हा फोकस बायोडायव्हर्सिटी बोर्डाचा जास्ती राहिलेला आहे ॲक्च्युली. काही फोकस असेल पण तरी सुद्धा बायोडायव्हर्सिटी बोर्डा थ्रू सुद्धा हे काम केलं जाऊ शकतं की नाही, हा माझा मला पडलेला प्रश्न आहे. जाऊ शकतं, पण ते शेवटी कसं होतं की बायोडायव्हर्सिटी बोर्ड हे तसं म्हणलं तर आपण म्हणूयात की फॉरेस्ट डिपार्टमेंट आणि हे खरं तर वेगळे नसायला पाहिजेत. आयडियाली ॲडमिनिस्ट्रेटिव्हली ते कदाचित वेगळे झालेली असेल गरज असेल म्हणून. पण हे आयदर वन खातं किंवा बायोडायव्हर्सिटी बोर्ड यांनी कोणीतरी पुढाकार घेऊन हे केलं पाहिजे. आम्ही आता तसा प्रयत्न करतोय की आपणच आता पुढाकार घ्यायचा आणि कॅम्प एक्झरसाईज हा महाराष्ट्रासाठी घडवून आणायचा. कारण नाहीतर मी रोपं, म्हणजे आपण एका बाजूला म्हणणार की तुम्ही परदेशी वृक्ष लावताय, पण ही तथ्य आहे की तुम्हाला देशी वृक्षांची रोपं उपलब्ध आहेत का, तर ती तेवढ्या मास स्केलमध्ये उपलब्ध नाही आहेत. मग आता बरं, सरकारी रचनेचे काही फायदे पण आहेत ना. तुम्ही एकदा सांगितलं की या 5 स्पीशीज आहेत प्राधान्यकृत प्रमाणे तुमच्या नर्सरीमधनं प्रमोट केल्या जाव्यात, की तळागाळातलं मनुष्य सगळं ते कल्टिवेट करायला लागेल. पण त्या 5 कुठल्या ते त्याला सांगा. पण सर आता ह्या निमित्ताने, ह्या प्लॅटफॉर्मच्या निमित्ताने तुम्ही सांगा की अशी कुठली वृक्ष आहेत ज्याचं कल्टिवेशन केलं पाहिजे नर्सरीजनी, किंवा जी झाडं आपण प्रेफर केली पाहिजेत प्लांटेशन्स करताना.
कारण बरेचसे जण आजकाल फार्म्स घेतात, फार्म हाऊसेस बांधतात किंवा प्रॉपर्टीज बिल्ड करतात आणि खूप सुंदर सुंदर प्रॉपर्टीज खूप छान पद्धतीने डिझाईन करून अर्थात बायोडायव्हर्सिटीचा विचार करून ते निसर्गातल्या बऱ्याचशा प्रॉपर्टीज डेव्हलप होतानाचं काम आपल्याला दिसतं आजूबाजूला. सो असे काही रिसॉर्ट्स असतील ज्यांना जेव्हा माहिती नसतं, कारण नर्सरी वाले जी झाडं देतात तीच ते जनरली प्रेफर करतात. वन खात्याकडे प्रत्येक वेळेला झाडं मागायला शक्य पण नसतं, तेवढाच वन खात्याकडे वेळ पण नसतो एंटरटेन करायला. पण अशी कुठली झाडं आहेत जी प्रेफर केली जावीत, अशा कुठल्या स्पीशीज आहेत? एक 10 सर 10 सांगा. 2 मध्ये काय होणार आहे? मी पण आता हे लावताना सुद्धा आपल्याला त्या त्या ॲग्रो क्लायमॅटिक झोनचा विचार केला पाहिजे. जे कोकणात येईल ते इथे वरती येणार नाही, जे इथे येईल ते विदर्भात येणार नाहीये, म्हणजे फोफावणार नाहीये. 5 शहरांच्या दृष्टीने सांगा. म्हणजे पुण्यात काय लावलं पाहिजे, मुंबईत काय लावलं पाहिजे, नागपूरमध्ये काय लावलं पाहिजे? सो आता काही ना स्पीशीज अशा आहेत की ज्यांची अकॅडमिक व्हॅल्यू खूप जास्ती आहे. ते माईट नॉट बी एंडेंजर्ड. तर अकॅडमिक व्हॅल्यू जास्ती आहे म्हणजे काय? उदाहरणार्थ मोनोटिपिक, ज्याला आपण जेनेरा किंवा मोनोटिपिक स्पीशीज असं म्हणतो. मोनोटिपिक याचा अर्थ त्याच्यामध्ये ते तेवढे एकमेव. म्हणजे आता आपण उदाहरणार्थ पांगारा जर का बघितलं तर पांगाऱ्यामध्ये कदाचित 10 जाती आहेत. पण कॅलाकॅन्थस जे मुकुट असं त्याला म्हणतात, ते बघितलं तर कॅलाकॅन्थस ग्रँडिफ्लोरस की संपलं. म्हणजे ते गेलं की तो कॅलाकॅन्थस हा विषय जगभरातनं संपला. सो ही ही त्याची अकॅडमिक व्हॅल्यू आहे, कारण तो शेवटी एक वेगळा जीन आहे. ओके, आता सुदैवाने म्हणा किंवा दुर्दैवाने म्हणा, कॅलाकॅन्थस पण व्हल्नरेबल आहे, जे आपल्या कॉन्टेक्स्टमध्ये मी म्हणतोय. पण अशी एखादी स्पीशीज असू शकते की जी मोनोटिपिक आहे, ती थ्रेटन नाही आहे, पण तिचं अकॅडमिक व्हॅल्यू आहे, ती पण कॉन्झर्व केली पाहिजे. सो असं जसं मी आत्ता कॅलाकॅन्थसचं उदाहरण दिलं, एक झुडपी आहे, अतिशय छान वाढतं. आपल्याकडे पश्चिम घाटात येतं, परंतु माझा अनुभव असा आहे की ते पुण्यासारख्या ठिकाणी शहरामधनं अत्यंत उत्तम वाढतं. गेले 2 वर्ष माझ्याकडे फुललंय, फळलंय, त्याची रोपं करून मी लोकांना वाटलेली आहे. सो मला एक द्या. डेफिनेटली. सो ते एक आहे. नंतर आपल्या टेकडीवरती अशीच एक मोनोटिपिक स्पीशीज आहे, मेडसिंगी, डॉलिकॅन्ड्रॉन म्हणतात ते. म्हणलं तर ते तसं आपल्या शुष्क याच्यामध्ये कॉमन आहे, पण ती मोनोटिपिक आहे. पण मग ती इतर ठिकाणी लावली पाहिजे. ते चांगलं वाढतं. नंतर बार्लेरिया म्हणजे आपल्या कोरांटीच्या पण जंगली कोरांटी, खरं तर त्याला कोरांटी नाही म्हणू, इतकी सुंदर बार्लेरी बार्लेरिया. अच्छा. म्हणजे ते सायंटिफिक नाहीये ना हे? नाही नाही, सायंटिफिकच नाव आहे बार्लेरिया. कॉमन नेम आठवायला लागेल मला. पण बार्लेरिया हा इतका पॉप्युलर जीनस आहे की कदाचित बार्लेरिया म्हटलं तर लोकांना पटकन कळेल असं आहे. जे लोक बघतायत त्यांना बार्लेरियामध्ये बार्लीमध्येच जातील. म्हणून मी कोरांटी म्हटलं, जंगली कोरांटी असं आपण, किंवा रान कोरांटी असं म्हणायला हरकत नाही. त्याच्या काही स्पीशीज आहेत की ज्या थ्रेटन्ड आहेत, पण त्या शहरामध्ये चांगल्या येऊ शकतात. ते एक आहे. मग एरिनोकार्पस निमोनी नावाचं एक झाड आहे. आपल्याकडे थोडंसं मॉइस्ट डेसिडियस जंगलामध्ये आढळतं आणि त्याचं रिजनरेशन तुलनेने खूप कमी आहे. आणि इट्स व्हेरी व्हेरी हार्ड टू जर्मिनेट. त्याला म्हणजे त्याचं इतकं त्याचं फ्रूट एक तर काटेरी आहे, त्यामुळे ते डिस्पर्स कोणी किंवा फोडून खाल्लंय वगैरे हा विषय येत नाही. आणि तुम्ही सिकेटरनी कापायला जरी गेलात तरी ते कापलं जात नाही. हां, ते एक आहे, ते पण थ्रेटन्ड आहे. पण ते आपल्या परिसरामध्ये वाढू शकतं. नंतर जे थोडंसं कोकण पट्ट्यात मी म्हणेन की जे लो अल्टिट्यूडला दमट हवामान लागतं, कडू कवठ म्हणून एक आहे. ते पण वाढवलं पाहिजे. त्याचा मेडिसिनल इम्पॉर्टन्स वगैरे सुद्धा आहे. ते पण दुर्मिळ होत चाललेलं आहे. त्याचं आम्ही बघितलं, कुठलीही प्री स्वाईन ट्रीटमेंट न देता, म्हणजे तुम्हाला पेशन्सच पाहिजे. ते कमीत कमी 40 ते 42 दिवस नुसतं एक काहीतरी पहिला सिग्नल द्यायला हाती घेतं. यू हॅव टू बी, म्हणजे आपल्याला असं वाटतं की अरे काय युज्युअली काही ना काहीतरी ट्रीटमेंट दिली तर ते उगवून येतात. एक 10 नाही तर 15 दिवसात येतात.
पण कधी कधी खूप वेळ 1-1.5 महिना थांबल्यानंतर तुम्हाला कदाचित एखादा कोंब आल्यासारखा दिसतो. सो आणि मग बरेचदा मग माणूस एफर्ट्स पण सोडून देतो ना, की अरे काहीच होत नाही एवढं सगळं केलं तरी. सो ते एक आहे. अ, अजून जर मी नाशिक किंवा या सगळ्या जर का भागात बघायचं झालं तर एक क्रोटॉन क्रोटॉन गिब्सोनियानस बहुतेक वृक्ष आहे. आणि दॅट इज सो एंडेमिक म्हणजे प्रदेशनिष्ठ की त्याचं जे काही पॉप्युलेशन आहे ते फक्त हरिश्चंद्रगडावरतीच आहे, बाकी कुठेच नाही आहे. अच्छा. हो. सो तो एक आहे की ते त्या परिसरामध्ये वाढू शकतं. नंतर नाही असं थोडंसं विचार केला तर आणखी आठवते म्हणजे कदाचित बोलण्याच्या नादात मला आणखीनही आठवतं. पण सर, तुम्हाला जेव्हा केव्हा ही नावं आठवतील तेव्हा ती आमच्या टीम बरोबर आमच्याबरोबर शेअर करा. आपल्या या पॉडकास्ट मार्फत आपण ही इन्फॉर्मेशन पण लोकांपर्यंत पोहोचवू. निदान ह्या निमित्ताने त्या झाडांचं कल्टिवेशन नर्सरीजवाले सुरू करतील, कारण डिमांड वाढला की सप्लाय वाढतो आणि त्या निमित्ताने कन्झर्वेशनला आपला कुठेतरी एक हातभार लागू शकतो असं मला वाटतं. सो प्लीज ही नावं आमच्याबरोबर शेअर करा. आम्ही नक्की एपिसोडमध्ये ती ॲड करायचा प्रयत्न करू. सर, तुम्ही आत्ता आपण तुम्ही ही नावं प्लीज आमच्याबरोबर शेअर करा आणि ती आम्ही ॲड करायचा प्रयत्न करूच. सर, आज आणखी एक प्रश्न मला विचारायचा होता, की आत्ता ही जी नावं तुम्ही घेतली किंवा तुम्ही मगाचपासून म्हणताय, की वन विभागाने ह्या गोष्टीकडे लक्ष पण दिलं पाहिजे. वाईल्डलाईफ बोर्डाने ही सुद्धा प्लांट्स कन्झर्व्ह केली पाहिजेत. मला जाणून घ्यायला आवडेल, की कॉमन पीपल किंवा नॉर्मल माणसांच्या दृष्टीने एखादं झाड गेलं बाबा, एक्सटिंक्ट झालं, तर काय फरक पडतो? जसं की अनेक लोकांना पक्षी प्राणी एक्सटेंड होत आहेत तर होऊ देत की आम्हाला आमचं कुठे काय अडत आहे असं वाटतं आणि त्यामुळे त्याच्याकडे लक्ष दिलं जात नाही. किंवा आम्हाला आत्ता वाघ महत्त्वाचा वाटतोय तर वाघच महत्त्वाचा वाटतोय. आम्हाला बाकी इंडियन वोल्स आणि जॅकल्स वगैरे एकीकडे कमी झालेत नंबर्समध्ये, एक्सटिंक्शनच्या आसपास आलेत, ह्याने आम्हाला काही नाही फरक पडत आहे. हा जो एक ॲटिट्यूड प्राण्यांबाबतीतला किंवा पक्ष्यांबाबतीतला बघायला मिळतो, तसा झाडांबाबतीत सुद्धा बघायला मिळूच शकतो की किंवा बघायला मिळतोच. तर का महत्त्वाची आहेत ही झाडं वाचवणं? आणि का ही स्पीशीज एंडेंजर्ड आहेत आणि का ती म्हणजे काय महत्त्व आहे ती वाचवल्याने काय पुढे होणार आहे? ओके. मी आधी सायंटिफिकल अँगलने उत्तर देतो येस. आणि नंतर थोडंसं गोष्टीरूप उत्तर. आधी गोष्टी रूप आहे म्हणजे बरं. ओके. एखादी गोष्ट म्हणजे जसं तुम्ही म्हणालात, की का करायची? काय फरक पडतो? मी मी केलं नाही केल्याने काय फरक पडतो? त्याच्या आधी संदर्भातली एक गोष्ट सांगतो. एका संध्याकाळी एका समुद्रकिनाऱ्यावरती आजोबा आणि नातू फिरायला गेलेले असतात आणि आजोबा समुद्रकिनाऱ्यावरती फेरफटका मारत असतात आणि नातू वाळूमध्ये बसून पायाभोवती वाळूचं बोगदा तयार कर, इकडून तिकडे हात घाल, मित्राशी हात मिळव वगैरे, जे आपण लहानपणी सगळ्यांनी समुद्रकिनाऱ्यावरती केलेलं असे नातवाचे खेळ चालू असतात. थोड्या वेळाने नातवाचं लक्ष आजोबांच्याकडे जातं आणि तो बघतो की समुद्राच्या लाटा येत आहेत आणि लाट आली की आजोबा खाली वागतायत, काहीतरी उचलतायत आणि आत परत फेकतायत. तर तो दुर्लक्ष करतो. थोड्या वेळाने त्याचं खेळून झाल्यानंतर तो परत बघतो तर आजोबांचा तोच कार्यक्रम चालू आहे. प्रत्येक लाट येते, आजोबा खाली वागतायत आणि काहीतरी उचलतायत आणि आत फेकून देत आहेत. त्याला कुतूहल वाटतं आणि तो आजोबांच्याकडे जातो आणि तो विचारतो, की "आजोबा तुम्ही काय करताय?" तर तेवढ्यात एक लाट येते आणि मग त्या लाटेबरोबर जिवंत शिंपले आलेले असतात वाळूमध्ये किंवा तिथे दगडावरती वगैरे. तर आजोबा तो शिंपला उचलतात आणि त्याला नातवाला दाखवतात, की "अरे हा शिंपला यांनी पाण्यात असणं आवश्यक आहे. तो पाण्यात राहिला तरच तो जगेल. तो इथे नुसता दगडावरती येऊन पडून राहिला तर तो कदाचित जगणार नाही. त्यामुळे मी हा शिंपला उचलतोय आणि तो जिवंत शिंपला आहे तो मी आत टाकतोय." तर नातू हसतो आणि म्हणतो, की "तुम्ही वेडे आहात. हजारो लाटा येत आहेत आणि येतच राहणार आहेत आणि त्याच्याबरोबर लाखो जिवंत शिंपले येत आहेत, की जे तुम्ही टाकलं नाही तर कदाचित मरू पण शकतील. तुम्ही काय फरक पडणार आहे?" तर तेवढ्यात एक लाट येते. आजोबा खाली वागतात. तो जिवंत शिंपला उचलतात आणि समुद्रात आत टाकतात. त्याला फरक पडणार आहे.
सो मी एकट्याने केल्याने काय फरक पडतो? हा फरक पडतो. तो आपल्याला कदाचित दरवेळेला मी मगाशी म्हणलं त्याप्रमाणे आपल्याला तो जाणवेलच असं नाही. पण हा फरक कुठे ना कुठेतरी पडत असतो. सो त्या त्या स्पीशीच्या दृष्टिकोनातनं महत्त्वाचं आहे का महत्त्वाचं आहे? ही झाली गोष्ट. ओके. कमिंग बॅक टू द सायन्स बिहाइंड इट. तर आता कॉन्झर्वेशन हे आपण ट्रिकी काही काही बाबतीत आहे असं का म्हणतो? तर काही वनस्पतींमध्ये सुद्धा नर आणि मादी असतात. तसं पूर्वी पपईमध्ये होतं. नर झाड वेगळं होतं, मादी झाड वेगळं होतं. कोकमामध्ये तसं आहे. आपल्या जायफळामध्ये तसं आहे. किंवा काही अत्यंत क्रिटिकली एंडेंजर्ड स्पीशीज ज्या आहेत, सेमिकार्पस कथलेकानेन्सिस वगैरे, म्हणजे अत्यंत दाट रानात राहणाऱ्या, पण आपल्याकडे हार्डली एखाद दुसरं झाड असलं तर असे अदरवाईज नॉर्थ कर्नाटकामध्ये, उत्तर कन्नड जिल्ह्यामध्ये ते आहेत. जिकडे मिरिस्टिका स्वॅम्प्स आहेत तिथे. तर त्यांच्यामध्ये डायोशियस नेचर आहे, म्हणजे मेल वेगळा आणि फिमेल वेगळा. आता जर का सिलेक्टिव्हली तुटताना समजा आयदर मेल रिमूव्ह झाले किंवा फिमेल रिमूव्ह झाले, तर 10 झाडं राहिली काय? तर उपयोगच नाही ना, कारण नेक्स्ट जनरेशनच निर्माण होणार नाही आहे. काही सड्यांवरती वाढणाऱ्या बहुतेक माझ्या मते अपोनोजेटॉन पण बहुधा माझ्या मते डायोशियस आहे. अशा वेळेला तुम्ही जर का कळत नकळत हे ट्रॅम्पल करत गेलात, काढून टाकत गेलात, तर दुसऱ्या ठिकाणी असेल ते समजा मेल पॉप्युलेशन आहे आणि फिमेल नष्ट झालं किंवा फिमेल नष्ट झालं मेल उरलं तरी उपयोग नाही आहे. कारण मग म्हणजे तेवढं त्याचं जिवंत असेल तोपर्यंत ते जगेल. पुढे होणारच नाही ना, पॉलिनेशनच होणार नाही. पुढे सीड सेटच होऊ शकणार नाही. त्यामुळे हे वनस्पतींच्या दृष्टिकोनातनं सुद्धा महत्त्वाचं आहे आणि म्हणून कॉन्झर्वेशन कधी-कधी ट्रिकी होतं, की तुम्हाला काम करताना हा पण विचार करायला लागतो, की ऑलरेडी ते थ्रेटन्ड आहे, ऑलरेडी एंडेमिक आहे. ते जर का डायोशियस असेल, त्याचे पॉलिनेटर स्पेसिफिक असतील, तर तुमचे चॅलेंजेस किती वाढतात. कारण तुम्हाला एकच म्हणजे स्पीशीज एकच आहे, पण तुम्हाला पार्टनर्स दोन्हीवरती कॉन्सन्ट्रेट करायचं आहे. आणि मग इथे थोडंसं लोकांना म्हणजे सायन्सचा बॅकअप देऊन लोकांमध्ये पण जागृती करायला लागते किंवा लागू शकते. याचं एक उदाहरण सांगतो. महाराष्ट्रात ज्या रिसेंटली कोकणामध्ये मिरिस्टिका स्वॅम्प्स ज्या डिस्कव्हर झाल्या, बहुतेक ती बायोडायव्हर्सिटी हेरिटेज साईट पण आहे. हिवाळ्याची मिरिस्टिका स्वॅम्प. तर तिथे एक प्रथा अशी आहे, की होळीला ते दरवेळेला एक झाड त्या जायफळाचं काढतात. आणि वी रिस्पेक्ट ट्रॅडिशन आणि ते तसंच चालू राहिलं कारण लोकांनीच ते टिकवलेलं आहे. पण हे जर का माहीत नसेल, की ते सिलेक्टिव्हली रिमूव्ह करताना कळत नकळत जर का फक्त मेलच रिमूव्ह केले गेले किंवा फक्त फिमेलच रिमूव्ह केल्या गेल्या, देन देअर इज नो फ्युचर. सो इथे मग सायन्सचा बॅकअप कुठेतरी लोकांपर्यंत पोहोचवायला लागतो. मग ते आयडेंटिटी मार्क करणं, की अरे बाबा रे, तुम्हाला काढायचं आहे का? तर तुम्ही तुमची प्रथा चालू ठेवा. पण हा रेशो जो आहे तो तो सांभाळा. तर त्यामुळे लोकं जेव्हा असं म्हणतात, की मी केल्याने काय फरक पडेल? तर छोट्या-छोट्या काय हर्ब्स म्हणजे ज्याला आपण क्षुप म्हणजे अगदीच क्लासिक शब्द म्हणला मराठीतला तर क्षुप म्हणतात हर्ब्सना किंवा छोट्या यांना बघायचं म्हणलं तर त्यांची सुद्धा अशी डिस्पर्सलची स्ट्रॅटेजी असते. किती काळ डॉर्मंट राहायचं, किती दिवसांनी अंगावरती पाऊस झेलायचा त्याच्यानुसार जर्मिनेशन बदलतं आणि मग तिथे जर का आपण आपल्या ॲक्टिव्हिटीजमुळे जर का मायक्रो लेव्हलला जरी बदल करत राहिलो, तरी तो चांगला डिट्रिमेंटल होऊ शकतो. सर, आत्ता बोलताना तुम्ही ट्रेडिशन्सबद्दल बोललात आणि मला हे कळतंय, की का महत्त्वाचं आहे, तर त्याचं झाडांसाठी तर इम्पॉर्टन्स आहेच, पण कुठेतरी मे बी त्याच्याबद्दलचा आत्ता अजून तेवढा अभ्यास अवेलेबल नाही आहे किंवा अजून त्याचा एक्झॅक्ट रोल एन्व्हायरमेंटमधला आपल्याला पिनपॉईंट करता येणार नाही कदाचित. पण ते झाड तिथे आहे इतकी वर्ष म्हणजे नक्कीच त्याचा काहीतरी रोल आहे. त्याशिवाय ते तिथे राहिलेलं नाही आहे. तुमच्या बोलण्यात आत्ता ट्रेडिशन्सचा विषय आला तेव्हा मला जनरल एक आठवलं, की मला अनेक गावांमध्ये किंवा आपल्याकडे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी बघायला मिळतात त्या देवराया. हा माझा पर्सनल आवडता झोन आहे. म्हणजे मला खूप आवडतं गावांमध्ये गेल्यानंतर तिकडच्या देवराया शोधून तिथे एखादी भेट द्यावी. तुम्हाला काय वाटतं देवराया किती इम्पॉर्टंट आहे? देवराई ॲज अ कन्सेप्ट एकतर ती कोणी सुरू केली याबद्दल जर काही माहिती तुम्ही आम्हाला देऊ शकलात तर आम्हाला खूप आवडेल. मला खूप आवडेल ऐकायला. आणि देवराई
ही कॉन्सेप्ट ॲज अ होल किती इम्पॉर्टंट आहे, फक्त गावांमध्येच नाही तर आता शहराच्या पण मध्यात कुठेतरी देवराया सुरू केल्या जाव्यात, असं तुम्हाला वाटतं का? देवराई ही काय म्हणतात चांगली डेलिकेट आणि चांगली शतकानुशतकं इव्हॉल्व झालेली एक मॅन नेचर रिलेशनशिप आहे असं मी म्हणेन. का? कारण अ, आपला फक्त म्हणजे ती देवराई फक्त आपली श्रद्धास्थानं नव्हती, तर आपला कळत नकळत डिपेंडन्स हा म्हणजे स्थानिक लोकांचा या देवरायांवरती पण होता. म्हणजे आपली श्रद्धा होती की तिकडनं काही हार्वेस्ट करायचं नाही. पण म्हणून देवराईत जर का एखादा झरा किंवा नदी उगम पावत असेल, तर त्या पाण्याला आपण कधी नाही म्हणलं नाही. ते पाणी वापरताना आपण वापरतच होतो. ठीक आहे. आपण झाडं मुद्दामून तोडून आणली नसती, श्रद्धेचा भाग म्हणून. पण अशा अनेक गोष्टी आहेत, की आपल्याला कळत-नकळत त्या राईचा किंवा त्या जंगलाचा फायदा होत होता. त्याचं ज्याला आपण आता सध्याच्या भाषेत इकोसिस्टम सर्व्हिसेस असं म्हणतो. तेव्हा ते नाव नव्हतं. परंतु आता कसं झालंय, की देवराई देवराई म्हणजे थोडक्यात जंगल. आपण त्याला श्रद्धा म्हणून वेगळं बघतो. पण इतर ठिकाणचं हळू-हळू वैराण होत गेलं. ते पाचूसारखं बेट राहिलं. त्याचा शास्त्रीयदृष्ट्या महत्त्व काय आहे? तर मी म्हणेन की अ, अनेक मोठे-मोठे घेर असलेले वृक्ष तिथे आहेत. अनेकशे वर्षापासून ते तिथे आहेत. इकॉलॉजिकल हिस्ट्री आपल्याला त्याच्यावरनं कळू शकते. म्हणजे कितीतरी आता लोकं असं म्हणजे नुसतं स्पेसीज डायव्हर्सिटीच्या पलीकडे जाऊन लोकं सॉइल्समधनं कोरिंग करून कुठले पोलन्स होते, मग तिथे पूर्वी काय असेल, काय प्रकारे घटना जिओलॉजिकली तिथे घडल्या असतील वगैरे याच्या सगळ्याचा अभ्यास करतायत. आणि ऑब्व्हियसली ॲज अ कॉन्झर्वेशन इकॉलॉजिस्ट मला त्याच्याबद्दल प्रेम आहेच आहे. कारण ते टिकून राहिलेलं आहे. परंतु बदलत्या जगामध्ये आपल्याला अ, अनेक गोष्टी अशा आहेत की ज्या लोकांना समजावून सांगायला हव्यात. हे मी एक चांगलं उदाहरण देतो. अ, जेव्हा आम्ही राष्ट्रीय स्तरावरती देवरायांचा अभ्यास केला, केंद्र शासनाचा एक प्रकल्प होता, आम्ही त्याचा भाग होतो. भारतातल्या 18 राज्यांमधनं सेम मेथडॉलॉजी वापरून हा प्रकल्प तयार केला गेला पर्यावरण मंत्रालयातर्फे. तेव्हा आमच्या कर्नाटकातली जी टीम होती, त्यांनी देवरायांचं आणि आजूबाजूच्या परिसरात उपलब्ध असलेल्या गावांचं काय नातं आहे, अ, हे बघायला सुरुवात केली. आणि म्हणजे नातं कुठल्या सेन्समध्ये तर पाणी हा विषय म्हणजे वॉटर ॲज अ सर्व्हिस हे ते बघत होते. सो त्यांनी 2 देवरायांचा तौलनिक अभ्यास केला. एका देवराई की जिथे जंगल टिकलेलं होतं. त्या परिसरात असलेली घेतली जाणारी पिकं, त्यातनं आजूबाजूच्या लोकांना मिळणारं उत्पन्न किंवा किती प्रकारची पिकं घेतली जात आहेत ते. आणि जिथे अ, पूर्वी देवराई किंवा जंगल होतं आणि त्या लोकांनी तोडलं, तिथे पीक परिस्थिती काय आहे, तिथल्या लोकांचा इन्कम काय आहे, असा तौलनिक अभ्यास केला आणि वॉटर लेव्हल ग्राउंड वॉटर लेव्हलचा अभ्यास वगैरे केला. सो त्यांच्या असं लक्षात आलं, की देवराईच्या जवळ असलेल्या जे गाव आहे, म्हणजे दोन्ही गावं देवराईच्या जवळच होती. पण जिथे देवराई जंगल टिकून राहिलेलं आहे, त्या गावातल्या विहिरींना चांगलं एप्रिल किंवा मेच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पाणी काही ना काहीतरी उपलब्धता आहे. या उलट जिथे देवराई होती पण लोकांनी ती तोडली आणि त्यांच्या गावातली पाण्याची उपलब्धता ही कमी झाली आणि पावसाळा संपल्यानंतर ते डिसेंबरपर्यंतच आटून गेलं. पाणीच नसल्यामुळे कुठली पिकं घ्यायची याच्यावरती लिमिटेशन्स आली. व्हेअरएज या गावामध्ये त्यांना ते फक्त पॅडी किंवा तांदुळावरती अवलंबून राहिले नाही. मग त्यांनी आपल्या सुपारीच्या झाडांवरनं मिऱ्याच्या वेली चढवले, आणखीन 2-4 प्रकारची पिकं घेतली. यांचा इन्कम पण वाढला कारण वर्षभर काही ना काहीतरी मिळत गेलं. यांचं तसं झालं नाही. ते फक्त रेनफेड म्हणजे पावसाळ्यापुरतंच राहिलं. कारण इकडचे झरे किंवा पाण्याचा जो झिरपा होता तो आटून गेला. इकडचा ज्या जंगल राहिल्यामुळे वॉटर टेबल चांगलं राहिलं, तो टिकला. आणि मग जेव्हा हे ॲक्चुअली थोडीफार इकॉनॉमिक्स त्याच्यामध्ये आणलं गेलं. कारण आपल्याला जोपर्यंत मॉनिटरी गेन्स कळत नाही, तोपर्यंत आपल्याला समजत डोक्यात प्रकाश पडत नाही. पण मग जेव्हा हे त्यांनी केलं, तेव्हा साधारण एक ढोबळ अंदाज कॅल्क्युलेट केलेला असा होता, की त्या गावाला अ, जेव्हा ज्यांनी जे देवराई किंवा जंगल तोडलेलं होतं, त्यांना दरवर्षी साधारण गेल्या काही वर्षापासून ₹5,00,000 वगैरे टँकर मागवायला लागतायत. का तर पाण्याची गरज भागवायची. व्हेअरएज जिथे हे टिकून होतं,
तिथे टँकरची गरज नाहीच आहे किंवा अगदी थोड्याफार प्रमाणात असेल. तेव्हा हा डायरेक्ट कनेक्ट लक्षात आला, की जो आपल्याला कळतच नव्हता ना. आता देवराईमध्ये उंच झाडं आहेत, त्यांच्यावरती मधाची पोळी आहेत. त्या मधमाशा तुमच्या आजूबाजूच्या शेतांमधल्या किती वाणांचं, पिकांचं परागीभवन करत असतील आणि तुमचं यील्ड तुम्हाला मिळवून द्यायला मदत करत असतील, हे कधी कोणी क्वांटिफाय केलंय? बट केलंही नाही ते इझी पण नाही ना. जर का मी देवराईतनं किंवा आजूबाजूच्या परिसरातनं मेडिसिनल प्लांट्स हार्वेस्ट केले, तर मी तुम्हाला काहीतरी किंमत सांगेन की "अरे वावडिंग घे, आठवडी बाजारात जा, बघ काय वावडिंगाची किंमत काय ₹25 पाटी आहे किंवा करवंदाची किंमत ₹40 पाटी आहे." हे मी सांगेन ना, तुम्हाला ते कळेल. पण हे मी कसं सांगणार? आज मी जर का झाडाखाली उभा राहिलो आणि मला जर का सावली मिळाली, ती इकोसिस्टमनी दिलेली सर्व्हिस आहे. शेड इज अ इकोसिस्टम सर्व्हिस. मग मी असं म्हणायचं का 100 छत्र्यांची किंमत म्हणजे ती झाडाची सावली? असं नाही इट्स नॉट दॅट इझी. क्वांटिफाईंग इकोसिस्टम सर्व्हिसेस इज व्हेरी, व्हेरी कॉम्प्लिकेटेड. बट इट्स इसेन्शियल. कारण जोपर्यंत मॉनिटरिंग याच्यामध्ये मी कन्व्हर्ट करत नाही, तोपर्यंत माझ्या डोक्यात उजेडच पडत नाही. आणि म्हणून देवराया टिकल्या पाहिजेत किंवा इन जनरल चांगलं टिकली पाहिजे. कारण आपलं पाणी अवलंबून आहे, आपल्या शेतातलं हे अवलंबून आहे. कित्येकदा असं आढळून आलं की देवरायांमध्ये ऑब्व्हियसली पालापाचोळा खूप असतो. त्यामुळे चांगलं न्यूट्रिएंट रिसायकलिंग तिथे होतं. देवराई नेटा जंगलामधनं वाहणारं जे पाणी आहे त्याने आजूबाजूचं न्यूट्रिएंट जो आहे पिकांना चांगलं न्यूट्रिएंट्स मिळतात. ते आहे. सोशली रिलिजियसली तर त्या महत्त्वाच्या होत्याच. कित्येक गावांमध्ये आम्ही असं बघितलेलं आहे की दे आर द प्लेसेस ऑफ कॉन्फ्लिक्ट रिझोल्युशन. का? कारण शेवटी श्रद्धास्थान आहे ना. तुमची गावात भांडण होत आहेत, देवाच्या दारात जाऊन सोडवूया. ते आहेत. अजूनही काही ठिकाणी देवराईतल्या म्हणजे आम्ही बघितलेलं आहे की लोकांना अंगात येतं. आणि मग तो काहीतरी लोकं प्रश्न विचारतात, तो काहीतरी सांगतो. लोकांचं काहीतरी समाधान होतं, लोकं जातात. मग म्हणजे अंगात येताना तो काहीतरी मला सांगतो आणि समाधान होतं. हे म्हणजे मला काहीतरी मानसिक काहीतरी वाटतंय, थोडंसं वेगळेपणा म्हणून मी सायकॉलॉजिस्टकडे जाणं आणि ट्रीटमेंट घेण्यासारखंच आहे ना. फक्त मी नाव नाव वेगळं त्याला दिलेलं आहे. त्यामुळे इट्स नॉट ओन्ली सायन्स. आपण कल्चर आणि याच्याशी खूप लिंक्ड आहोत देवराईच्या माध्यमातून. तो ते ते नक्कीच राहायला पाहिजे. जंगल एकोस. जंगलातल्या अनेक गोष्टींबद्दल आपल्याला इधर खूप माहिती असते किंवा खूप कमी माहिती असते. पण जी लोकं ह्या जंगलांमध्ये वारंवार जात असतात, ह्या जंगलांमधल्या वेगवेगळ्या एलिमेंट्सवरती अभ्यास करत असतात, रिसर्च करत असतात, पी-एच-डी करत असतात, ह्या जंगलांमधल्या जंगली प्राण्यांबरोबर आपलं अख्खं आयुष्य घालवतात, अशा माणसांशी गप्पा मारून आम्ही या जंगलाची खरी ओळख तुम्हा सर्वांसोबत शेअर करतो. जंगल एकोसचे हे भाग तुम्हाला जर आवडत असतील, तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब कराच. आणि ही जंगलाबद्दलची आणि संवर्धनाबद्दलची जी काही माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय, ती इतरही नागरिकांपर्यंत तितक्याच प्रेमाने पोहोचवा.